किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा। हजारो शिवप्रेमी रायगडावर दाखल। परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप। इंडिया आघाडीचा सत्ता स्थापनेचा दावा नाही। इंडिया आघाडी विरोधकांच्या भूमिकेत विरोधी पक्षांच्या बैठकीत एकमतानं निर्णय। दिल्लीत आज एनडीएच्या सर्व मंत्र्यांची बैठक। दिल्लीमध्ये एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तातडीनं बोलावलं। दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार। संसदीय गटनेतेपदी मोदींची नियुक्ती। मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार। फडणवीसांची उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी। फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा। लोकसभेत राज्यात फटका बसल्यानंतर निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा। राजीनाम्यावर फडणवीस ठाम असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। फडणवीस राजीनामा देणार नाही आणि मंत्रिमंडळातही कायम राहतील। फडणवीस समर्थकांचा विश्वास। फडणवीस आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहणार नाहीत। विनोद तावडेंच्या मुख्यमंत्रीपदावर भाजपमध्ये चर्चा झाल्याचा सुषमा अंधारेंचा दावा। मोदींचे शिष्य असलेले फडणवीसांचं राजीनाम्याचं नाटक। राजीनामा देऊन योगींचा बळी घेण्याचा डाव। संजय राऊतांची वेगळीच थिअरी। अजित पवारांसोबतचे 10 आमदार घर वापसीच्या तयारीत। अभिनंदनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंशी संवाद। 10 आमदारांनी सुप्रियांशी संपर्क साधल्याची माहिती। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा धक्का। अंतरिम जामिनाचा अर्ज दिल्ली कोर्टानं फेटाळला। केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 19 जूनपर्यंत वाढ। मुंबईत 10% पाणी कपात लागू। धरणांमधील पाणीसाठा 6%वर। मुंबईकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। मान्सून 24 तासात तळकोकणात दाखल होण्याची शक्यता। राज्यात शनिवारपासून 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा। राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची दिली तारीख। संध्याकाळी 5 ते 7 वाजता भेटण्याची वेळ। भेटीदरम्यान एनडीए नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार। सूत्रांची माहिती। मुंबईत आज राष्ट्रवादीची बैठक। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक। सर्व आमदारांना बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश। नातेवाईकांना अल्पवयीन आरोपीला आज भेटता येणार। अल्पवयीन आरोपीला भेटण्याची विनंती न्यायालयानं केली मान्य। संकटमोचक गिरीश महाजनांचे परिश्रम कमी पडले। जळगाव जिल्ह्यानं भाजपची लाज राखली। भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील पराभवावर खडसेंचं वक्तव्य। फडणवीसांनी अनेक पक्ष फोडले। काही लोकांची घरं फोडली। फडणवीसांनी राजकारणातूनच निवृत्ती घ्यावी। बळवंत वानखडेंची फडणवीसांवर टीका। प्रवीण पोटे यांचा अमरावती भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा। नवनीत राणांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा। रक्षा खडसेंनी एकनाथ खडसेंचे घेतले आशीर्वाद। लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसेंनी विजयानंतर घेतली एकनाथ खडसेंची भेट। हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या अभिनंदनाचे बॅनरवरून मवियाच्या 2 नेत्यांचे फोटो गायब। अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला उड्डाण पूल जोडणीचं काम अंतिम टप्प्यात। भूषण गगराणी यांनी केली पाहणी। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी। उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। पुण्यात पहिल्याच पावसामध्ये रस्त्याला ओढ्याचं स्वरूप। पुणे शहरातील मार्गावर पाणीच पाणी। रस्त्यावरील पाण्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास। आज मुंबईच्या समुद्रात उसळणार मोठमोठ्या लाटा। समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।